बच्चू कडू यांना प्रहार संघटनेनं अमरावतीत नवनीत राणांविरोधात दिनेश बुब यांना त्यांनी उमेदवारी दिली। दरम्यान यानंतर अमरावती मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल। विजयासाठी आणि जिल्ह्याच्या हितासाठी भावी पिढीला एक आदर्श व्हावा असा लोकप्रतिनिधी आणि असं कार्य संघटनात्मक हे लोकांना दर्शवण्यासाठी माझी उमेदवारी आहे। मला असंख्य फोन आले, आजपासून नाही तर जवळपास 3 महिन्यापासून फोन चालू आहे। बच्चू कडूंना तुम्ही काय आव्हान कराल, कारण सातत्याने तुमच्या विरोधात बोलतायत, महायुतीतले आहेत, त्यांना माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही मी बस एवढंच म्हणन की मी सगळ्यांना विनंती करत आहे, सगळे लीडर्स माझ्यापेक्षा मोठे आहे, अनुभवी आहे, की अमरावतीच्या विकासासाठी आपण सगळे एकत्रित यावं। धर्म युतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळे आहे। त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर जायला काही अडचण नाही। पण मला असं वाटतं का एकंदरीत आमची जी लढाई आहे ती अमरावतीपुरती आता मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार पण। ब्रह्मदेव माहीत आहे का तुम्हाला? ते जरी खाली आले तर बच्चू कडू एकदा ठरवतोय तर मग आम्ही कोणाला भीत नाही, घबरावत नाही। दरम्यान प्रहार संघटनेनं अमरावतीतून उमेदवारी दिलेले दिनेश बुब कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब यांनी प्रहार संघटनेत प्रवेश केलाय। 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर दिनेश बुब यांचा दर्यापूरमधून पराभव झाला होता। दिनेश बुब यांचं सामाजिक क्षेत्रात मोठं काम, सर्वच पक्षात दिनेश बुब यांचे मित्रत्वाचे संबंध, अमरावती शहरातील हिंदी भाषिक मतांवर मोठा प्रभाव। दरम्यान वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू, मात्र उमेदवार मागे घेणार नसल्याचं थेट आव्हान बच्चू कडूंनी दिले। तर बच्चू कडूंनी दिलेल्या आव्हानानंतर नितेश राणेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले। आता ही निवडणुका आमच्या प्रहारच्या गोष्टीनं अस्तित्वाची आहे, त्यांची आमची दोस्ती पण आहे। हे मित्रत्व तुटू नये या अमरावती जिल्ह्यापुरतं तरी त्यांनी आम्हाला तेवढी सवड द्यावी, तेवढं दुर्लक्ष करावं। आणि तुम्हाला अडचणच होत असेल उद्या आमच्या प्रति जर तुमच्यामुळं शिंदे साहेबांना त्रास होत असेल तर त्यांनी सांगावं आम्ही उमेदवारी मागं नाही घेऊ शकणार, युतीतून आम्ही लागेल बाहेर निघू। अजूनपर्यंत सागर बंगल्यातून त्यांना फोन आला नाही आणि बैठक झाली नाही। जसं प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद जी आमच्या सागर बंगल्यामध्ये आहे, ते बच्चू कडू नावाचं पण वादळ आमच्या सागर बंगला निश्चित पद्धतीने थांबवेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। नितेश राणेंनी कोणाच्या फोनवर ब्रह्मदेव जरी खाली आला ना, बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही आहे। त्यांचा बाप असू शकतं, बच्चू कडूचा नाही आहे, लक्षात घ्या। नितेश राणेंना असं वक्तव्य करणं चांगलं नाही। कोणाहून कोणी फोन आला आणि काही झालं, आमचा बाप शेतकरी शेतमजूर आहे आणि आम्हाला थांबवण्याची ताकद सध्या तरी भारतात कोणामध्ये नाही आहे, कोणत्या नेत्यामध्ये नाही। तर ते ठीक आहे, त्यांना भीती वाटत असेल, आम्हाला नाही आहे। प्रहार संघटनेनं उमेदवारी दिल्यानंतर अमरावतीत चौरंगी लढत होणार आहे। नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडेनं उमेदवारी घोषित करण्यात आली। आनंदराव अडसुळांचे पुत्र अभिजित अडसुळ देखील अपक्ष लढण्यावर ठाम आहे, तर प्रहारनंही राणांविरोधात दिनेश बुब यांना उमेदवारी दिली। उमेदवार काँग्रेसनी सुद्धा घाईघाईत उमेदवार दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने सगळ्यांचा विरोध लक्षात घेऊन सुद्धा भाजपाने त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे। आणि आमचे जे सर्व मित्रपक्ष आहेत, आमची चर्चा आधीपासून सुरू होती, अजूनही चालू आहे। खास करून मी अपक्ष म्हणून लढवण्याची भूमिका घेतलेली आहे। ही जी लढाई आहे, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई राहील। त्यांच्यासोबत केलेली वागणूक आणि मतदारसंघात न केलेली कामं यामुळे माझा विजय हा निश्चित त्यांच्या माध्यमातून सुकर झाला। माझा विजय हा निश्चित मानला जाईल। अमरावतीत यंदा चौरंगी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.